व्हिडिओमध्ये आपण 7वी भूगोलाच्या जुन्या अभ्यासक्रमातील पुस्तकाचा भाग 1 बघितला। आज आपण त्याचाच उरलेला भाग बघूया। मित्रांनो, जसे की आपणा सर्वांना माहीत आहे की टीईटी परीक्षा पुन्हा एकदा पोस्टपोन करण्यात आली आहे। यामुळे काही जण रिलॅक्स झाले असतील। तर अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचे आहे की जेवढा वेळ अधिक तेवढी तयारी चांगली झाली पाहिजे। हे दिवस असेच निघून जातात। मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून टीईटी परीक्षेत चांगले यश आपणास मिळवता येईल। ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून नोट्स काढल्या असतील तर त्यावर रिव्हिजन करणे व ज्यांच्या नोट्स काढणे बाकी असतील त्यांनी नोट्स काढून रिव्हिजन करावी। मित्रांनो, तुम्हाला जर माझ्याकडून काही घटकांवर व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या भूगोलाचा भाग 1 बघितला। या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले आपले प्रकरण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर भाग 1 बघितला नसेल तर तो तुम्ही बघून घ्या। टीईटी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे। या पुस्तकावर वारंवार असे प्रश्न विचारलेले आपणास दिसतात। चला तर मग सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या आपल्या धड्याचं नाव आहे सागर जलाचे तापमान। सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे असते का? तर नाही, सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे नसते। विषुववृत्तावर ते साधारणतः 30 अंश सेल्सिअस पर्यंत असते आणि ध्रुवाजवळ ते गोठणबिंदूखाली असते। वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान कमी होत जाते। 200 मीटर खोलीवर ते तापमान 15 अंश सेल्सिअस असते। अतिशय छोटं असं हे प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये सागर जलाची क्षारता बघूया। सागर जलाची क्षारता कशी मोजली जाते तर 1000 वजनी भाग पाण्यातील क्षारांचे प्रमाण म्हणजे सागर जलाची क्षारता होय। तर सागर जलाची क्षारता या पद्धतीने लिहिली जाते। क्षारतेचे प्रमाण प्रति हजारी लिहिले जाते। सागर जलाची सरासरी क्षारता किती आहे तर 35% असते। सागर जलात क्लोराईड, सल्फेट, क्षार यासारखे घटक असतात। क्षारांमुळे समुद्राचे पाणी कसे असते? खारे असते। मिठाचे म्हणजे सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे सागराचे पाणी कसे असते? खारे असते। क्षारतेवर परिणाम करणारे घटक बघूया। सागर जलाची क्षारता सर्व ठिकाणी सारखी नसते। स्थान पर्वतो त्यात कमी अधिकपणा दिसून येतो, कारण सागर जलाच्या क्षारतेवर बाष्पीभवनाचा वेग, पर्जन्यमान, नदी नाल्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो। भूवेष्टित किंवा खंडात्तर समुद्राची क्षारता जास्त असते, कारण तेथील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपाचा असतो। तर मित्रांनो, समशार रेषा कशाला म्हणतात तर क्षारतेचे वितरण नकाशा समशार रेषांनी साहाय्याने दाखवलेले जाते। नकाशावर समान क्षारतेची ठिकाणे जोडून ज्या रेषा तयार होतात त्या रेषांना समक्षार रेषा असे म्हणतात। म्हणजेच काय तर क्षारता दाखवणाऱ्या नकाशावर समान क्षारतेची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समक्षार रेषा असे म्हणतात। भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते। विद्यार्थी मित्रांनो, भूवेष्टित समुद्राची क्षारता कशी असते तर ती सर्वात जास्त असते। त्याचे वितरण असमान असते। उष्णकटिबंधात ते 37% असते। विषुववृत्तावर क्षारता 34% असते, तर ध्रुवीय प्रदेशात क्षारता 31% असते। यामध्ये तुम्हाला भूवेष्टित सागर आणि त्याची क्षारता दर्शवलेली आहे। भूमध्य समुद्र त्याची क्षारता आहे 39%, जांभळा समुद्र 41%, तर बाल्टिक समुद्राची क्षारता आहे 7%। सर्वात कमी मृत समुद्राची क्षारता आहे 332%। म्हणजे सर्वात जास्त क्षारता कोणत्या समुद्राची आहे तर मृत समुद्राची। कॅस्पियन समुद्राची क्षारता आहे 155%। ग्रेट सॉल्ट लेक या भूविष्टित सागराची क्षारता आहे 220%। या धड्याच्या रिकाम्या जागा बघूया। सागर पृष्ठाच्या आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत। पहिला प्रश्न आहे सागर पृष्ठभागाच्या तापमानात मुख्यतः रिकाम्या जागांनुसार फरक पडतो, तर समुद्र सपाटीपासून फरक पडतो। दुसरा प्रश्न आहे सागरी जलात रिकामी जागा प्रमाण सर्वात अधिक असते, तर सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वाधिक असते। भूमध्य समुद्राची क्षारता किती आहे तर 39%। तांबडा समुद्राची क्षारता आहे 41%। बाल्टिक समुद्राची क्षारता आहे 7%।
मृत समुद्राची शांतता आहे 332%. पुढचा धडा बघूया, सागर जलाच्या हालचाली. विद्यार्थी मित्रांनो, सागर जलाच्या हालचालीमध्ये सागरी लाटा, भरती ओहोटी आणि सागरी प्रवाह या सागर जलाच्या 3 प्रमुख हालचाली आहेत. तर ह्या हालचाली कशावर अवलंबून आहेत? तर तापमान, घनता, शांततेतील फरक, सूर्यचंद्राचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीची अक्षीय गती आणि भूकंप व ज्वालामुखी या कारणामुळे सागर जलाच्या हालचाली होत असतात. लाटेची रचना बघा, यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. जिथं तुम्हाला लाटेची उंची दिसते त्याला शीर्ष असे म्हणतात आणि लाट जेव्हा खालून वरती उसळते तर त्या वरच्या भागाला शीर्ष असे म्हणतात, तर खालच्या भागाला द्रोणी असे म्हटले जाते. शीर्ष व द्रोणी यांच्यातील उभे अंतर म्हणजेच काय, तर लाटेची उंची होय. आणि या 2 शीर्षादरम्यानचे किंवा 2 द्रोणी दरम्यानचे अंतर म्हणजेच काय, तर त्या लाटेची लांबी होय. विद्यार्थी मित्रांनो, सागरी लाटा म्हणजे काय, तर सागरी लाटा म्हणजे वाऱ्यामुळे होणारी पाण्याची वर खाली हालचाल म्हणजे सागरी लाटा होय. त्यामुळे समुद्रात घुसलेल्या जमिनीची झीज होते, तर उपसागरातील खोलगट भागात वाळूचे संचयन होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये आपण समुद्रातील भरती ओहोटी म्हणजे काय, ती कशी होते, तिचे प्रकार कोणते आहेत हे बघणार आहोत. यासाठी ही 2 चित्रे पहा. या 2 चित्रांत तुम्हाला काय दिसते, तर दोन्ही चित्रे एकाच ठिकाणच्या समुद्राची आहेत. पण पहिल्या चित्रात समुद्राचे पाणी खूप जवळ आल्याचे दिसते आणि दुसऱ्या चित्रात पाणी समुद्रापासून आत दूर गेल्याचे आपणास दिसत आहे. समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याजवळ येते आणि कधीकधी ते किनाऱ्यापासून लांब दूर गेल्याचे दिसते. सागरातील याच पाण्याच्या चालींना भरती ओहोटी असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत बोलायचं झाल्यास चंद्र सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारी नियमित चढ उतार म्हणजेच भरती ओहोटी होय. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमी जास्त होत असते. तर आपण भरती आणि ओहोटीबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे, पण काही वेळा सागर तळ भागात भूकंप व ज्वालामुखी जागृत झाल्यासही लाटा निर्माण होतात. अशा लाटांची उंची उथळ किनारी भागात जास्त असते. त्या अत्यंत विनाशकारी असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. अशा लाटांना त्सुनामी असे म्हणतात. त्सुनामी लाटा 30 मीटरपेक्षाही अधिक उंचीच्या असू शकतात. 2004 साली सुमात्रा बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यांचा तडाखा भारत व श्रीलंका या देशांनाही बसला होता. आता बघूया भरती ओहोटी. भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज व नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागराच्या पाण्याच्या पातळीत ठराविक वेळाने वाढ व घट होते, यास भरती ओहोटी असे म्हणतात. सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यास भरती म्हणतात, तर घट होते त्यास ओहोटी म्हणतात. जसं की आपण चित्रामध्ये बघितलं. चंद्र आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच चंद्र, सूर्य, पृथ्वी यांच्या खगोलांच्या सापेक्ष फिरण्याने पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रस्थळी प्रेरणा यामुळे भरती ओहोटी घडून येते. चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे त्यांचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा अधिक असते. चंद्र काय आहे, पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे चंद्रावर जास्त गुरुत्वाकर्षण बल असते. भरती ओहोटी कशी निर्माण होते ते आता बघूया. तुम्ही येथे एक चित्र बघू शकता. येथे तुम्ही एक डायग्राम बघू शकता. तर येथे हा पृथ्वीवरील बिंदू चंद्रापासून जवळ असल्याने तेथे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सर्वात जास्त आहे आणि क या बिंदूपाशी ते मध्यम आहे. तर ब या बिंदूपाशी ते सर्वात कमी असेल. अ ठिकाणी सर्वात जास्त असेल, तर क ठिकाणी मध्यम असेल आणि ब ठिकाणी सर्वात कमी असेल. पृथ्वी चंद्र यांच्या परस्पर फिरण्यामुळे निर्माण होणारी केंद्रस्थळी बल व चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत कार्य करत असतात. क बिंदूपाशी दोन्ही बले समान असतात. अ या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव केंद्रस्थळी बलाच्या मानाने अधिक असतो व पाणी चंद्राच्या दिशेने खेचले जाते व भरती निर्माण होते. ब या ठिकाणी केंद्रस्थळी बल चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा
अधिक प्रभावी ठरते व पाणी चंद्राच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने ओढले जाऊन तेथे देखील भरती निर्माण होते. म्हणजेच एकाच ठिकाणी अ आणि ब या दोन्ही ठिकाणी भरती येते. म्हणजेच पाण्याला फुगवटा येतो. आपल्याला दिसू शकतं इथे आपल्याला फुगवटा आलेला दिसत आहे. म्हणजेच पाण्याला त्यासाठी लागणारे पाणी इतर भागातून तेथे येते. इथून इकडे येतं पाणी आणि इकडून येते. येथे प आणि फ ठिकाणून पाणी अ ठिकाणी आणि ब ठिकाणी जातं. त्यामुळे प आणि फ या ठिकाणी पाण्याची पातळी कमी होते व येथे ओहोटी निर्माण होते. याचाच अर्थ असा की एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते, तर या दोन रेखावृत्ताच्या काटकोनात दोन रेखावृत्तावर ओहोटी असते. अशाच रीतीने सूर्याचाही भरती ओहोटीवर प्रभाव पडतो. बघूया भरती ओहोटीचे प्रकार. भरती ओहोटीचे मुख्य दोन प्रकार पडतात, उधाणाची भरती आणि भांगाची भरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एका सरळ रेषेत आलेले आहेत. चंद्र, सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्या दिवशी जी मोठी भरती तिला कोणती दिशा भरती म्हणतात, तर उधाणाची भरती असे म्हणतात. आणि भरतीच्या ठिकाणच्या पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरलेले असते. तर या दोन्ही ठिकाणी काय तयार होते मग, तर ओहोटी निर्माण होते. भांगाची भरती ओहोटी कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, तर चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशेत कार्य करतात. ज्या ठिकाणी सूर्यामुळे भरती निर्माण होते त्या ठिकाणी चंद्रामुळे ओहोटी निर्माण होते. ज्या ठिकाणी सूर्यामुळे ओहोटी येते त्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते. अशा तऱ्हेने निर्माण झालेल्या भरतीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. या भरती ओहोटीस भांगाची भरती ओहोटी असे म्हणतात. तुम्ही या आकृतीमध्ये बघू शकता सूर्य आणि चंद्र यामध्ये काटकोन तयार झालेला आहे आणि येथे थोडं पाण्याचा फुगवटा कमी आपणास दिसतो. त्यामुळे येथे भरती निर्माण झालेली आहे आणि या 2 ठिकाणी ओहोटी निर्माण झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या भरती ओहोटीचे काहीतरी महत्त्व असेल तर हे महत्त्व जाणून घेऊया. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्यामुळे खाडीच्या मुखाशी मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. भरतीच्या पाण्याबरोबर मोठी जहाजे बंदरापर्यंत जाऊ शकतात, तसेच ती परत सागरात जाऊ शकतात. शहरातील सांडपाणी, कारखान्यातील दूषित पाणी समुद्रकिनारी भागात सोडले जाते. भरती ओहोटीमुळे त्याचा निचरा होतो व किनारा स्वच्छ राहतो. शास्त्रज्ञांच्या मते भरतीच्या पाण्याबरोबर समुद्रातील जीव जमिनीवर आले असावेत आणि त्यांचा जमिनीवर विकास झाला असावा. अलीकडे भरती ओहोटीच्या पाण्यापासून वीज निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे. मित्रांनो, पुढचा घटक बघूया. सागरी प्रवाह. सागर जलाची निश्चित दिशेत आणि सातत्याने दूर अंतरापर्यंत होणारी क्षितिज समांतर हालचाल म्हणजे काय, तर सागरी प्रवाह होय. दिशा, वेग आणि सातत्य ही सागरी प्रवाहाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ग्रहीय वाऱ्यांमुळे सागरी प्रवाह निर्माण होतात आणि त्यांचा वेग 2 ते 10 किलोमीटर प्रति तास इतका असतो. उष्ण सागरी प्रवाह आणि शीत सागरी प्रवाह असे सागरी प्रवाहाचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार बघूया, उष्ण सागरी प्रवाह. उष्ण पाण्याचे थंड प्रदेशाकडे वहन करणारे सागरी प्रवाह हे उष्ण सागरी प्रवाह म्हणून ओळखले जातात. तर शीत प्रवाह म्हणजे काय, तर शीत प्रवाहात ध्रुवीय थंड पाण्याचे विषुवताकडे वहन होते. फॉकलँड, लॅब्राडॉर, कॅनरी, ओयाशिओ, वेंग्युला ही प्रमुख शीत सागरी प्रवाह आहेत. तर सागरी प्रवाहांचे महत्त्व काय आहे. सागरी प्रवाह व हवामान. उष्ण व थंड प्रवाह ज्या प्रदेशात जवळून वाहतात त्या प्रदेशाच्या तापमानावर त्यांचा प्रभाव पडतो. किनारपट्टीच्या प्रदेशात पडणाऱ्या पर्जन्यावरही सागरी प्रवाहांचा परिणाम आढळतो. उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तेथे पाऊस अधिक पडतो, तर थंड सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पाऊस कमी पडतो. उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात धुके निर्माण होते. न्यूफाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर थंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे असे दाट धुके निर्माण
होते. असे धुके वाहतुकीस बाधा आणते. सागरी प्रवाह व मासेमारी. उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लॅन्क्टन इत्यादी वाढ होते. इत्यादी माशांचे खाद्य असते. हे माशांचे खाद्य असते, त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात मासे येतात, त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागात मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहेत. सागरी प्रवाहाला अनुसरून वाहतूक केल्याने इंधन व वेळेची बचत होते. अशा प्रकारे या धड्यामध्ये आपण लाटा, सागरजल, भरती ओहोटीचे प्रकार अभ्यासले. मित्रांनो, पुढचा धडा आहे मानवी व्यवसाय. यामध्ये प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय असं वर्गीकरण दिलेलं दिसते आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा धडा आपण डीपमध्ये न बघता यातील काही मूलभूत घटक समजून घेऊया. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? तर ज्या व्यवसायाचा थेट निसर्गाशी संबंध येतो त्याला प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. जसे की प्राथमिक व्यवसाय कशाला म्हणतात? तर थेट निसर्गाशी संबंधित असणाऱ्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. जसे की शेती, मासेमारी, पशुपालन, खाणकाम, वनोत्पादन, वनातील वस्तू गोळा करणे हे प्राथमिक व्यवसाय आहेत. प्राथमिक व्यवसायांची वैशिष्ट्ये काय आहेत? तर ते निसर्गावर अवलंबून असतात. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळे प्राथमिक व्यवसाय असतात. श्रमांचा कमी मोबदला मिळतो. प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या वस्तूंना कच्चा माल असे म्हणतात. तर द्वितीय व्यवसाय बघूया. द्वितीय व्यवसाय हे कशावर अवलंबून असतात? कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायांना द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. आणि कच्चा माल हा आपल्याला प्राथमिक व्यवसायातून मिळतो. म्हणजेच काय? तर द्वितीय व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात आणि द्वितीय व्यवसायातून नवीन व अधिक उपयुक्त वस्तूंची ते निर्मिती करतात. द्वितीय व्यवसायांची वैशिष्ट्ये काय आहे? तर उत्पादित वस्तूंची उपयुक्तता व मूल्य वाढते. नाशिवंत कच्च्या मालापासून टिकाऊ पदार्थ बनवले जातात. यंत्राचा वापर जास्त होतो. जास्त प्रमाणावर उत्पादन मिळते आणि श्रमांचा चांगला मोबदला मिळत असतो. तृतीय व्यवसायामध्ये बघूया. प्राथमिक व द्वितीय व्यवसायांना जोडणाऱ्या व्यवसायांना तृतीय व्यवसाय म्हणतात. वाहतूक, दळणवळण, विक्री सेवा, वित्त सेवा हे तृतीय व्यवसाय आहेत. तृतीय व्यवसायाची वैशिष्ट्ये बघूया. कोणत्याही वस्तूचे उत्पादन होत नाही. हे सेवा क्षेत्र आहे आणि विविध सेवा यातून पुरवल्या जातात. चतुर्थ व्यवसायामध्ये विशेष कौशल्य लागणाऱ्या सेवांना चतुर्थ व्यवसाय म्हणतात. जसे की त्यामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, शास्त्रज्ञ, अभियंता इत्यादींचा समावेश होतो. व्यवसाय वर्गीकरणाचे महत्त्व काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर विविध व्यवसायात असणाऱ्या लोकांच्या संख्येवरून प्रदेशाची विकास पातळी मोजता येते. मनुष्यबळ वापराचे नियोजन करता येते. विद्यार्थी मित्रांनो, अधिकांश लोक प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असल्यास त्या प्रदेशास विकसनशील प्रदेश असे म्हणतात. तर अधिकांश लोक द्वितीय व तृतीय व्यवसायात गुंतलेले असल्यास तो प्रदेश विकसित असतो. या धड्याचे सुद्धा प्रश्न उत्तर बघून घेऊया. शेती, खाणकाम, मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना रिकामी जागा व्यवसाय म्हणतात. तर प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. ऊसापासून साखर बनवण्याच्या उद्योगाला द्वितीय व्यवसाय म्हणतात. वाहतूक व संदेशवहन हे रिकामी जागा व्यवसायात येते. तर तृतीय व्यवसाय येते. मित्रांनो, पुढचा धडा बघूया. आफ्रिका खंड. या पुढील धड्यांमध्ये आपल्याला अनेक खंडांचा अभ्यास आहे. जसे की आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका खंड, इजिप्त, अनेक प्रकारचे देश यांचा आपल्याला या धड्यामध्ये अभ्यास आहे. व या धड्यांवर नेहमी आपल्या TET परीक्षेत प्रश्न विचारले जातो. जसं की सर्वात उंच शिखर, जगातील उंच शिखर, धबधबे, ज्वालामुखी या प्रकारचे प्रश्न आपल्याला TET परीक्षेत विचारले जातात. चला तर मग बघूया. आफ्रिका खंड. आफ्रिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड आहे. जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट आणि जगातील सर्वात जास्त लांबीची नाईल नदी या खंडात आहे. जगातील प्राचीन संस्कृतीपैकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला होता. या खंडाचे क्षेत्रफळ सुमारे 3,02,00,000 चौरस किलोमीटर आहे. तर आफ्रिका खंडाचे क्षेत्रफळ सुमारे 3,02,00,000 चौरस किलोमीटर आहे. विषुववृत्त. विद्यार्थी मित्रांनो, कर्कवृत्त, विषुववृत्त व मकरवृत्त ही तिन्ही महत्त्वाची अक्षवृत्ते व मूळ रेखावृत्ते आफ्रिकेतून जातात. आफ्रिका खंड विस्ताराने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड आहे. आफ्रिकेच्या उत्तरेस तांबडा समुद्र आहे. तर ईशान्येस तांबडा समुद्र व आशिया खंड आहे. पूर्वेस अरबी समुद्र आहे व हिंदी समुद्र आहे. हिंदी महासागर आहे. आग्नेयेस हिंदी महासागर आहे. मादागास्कर बेट आहे. दक्षिणेत हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर आहे. तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे.
तो वायव्येस उत्तर अटलांटिक महासागर आहे. आफ्रिका खंडाची प्राकृतिक रचना बघूया. या खंडाच्या वायव्येस ॲटलास पर्वत आहे. या पर्वतातील टुपकल या शिखराची उंची 4165 मीटर आहे. पूर्वेला इथिओपिया पठार आहे. ॲटलास पर्वत व इथिओपियाचे पठार यांच्या दरम्यान विस्तीर्ण वाळवंट आहे. त्याला सहारा वाळवंट असे म्हणतात. त्यात अहग्गर व तिबेस्ती ही ज्वालामुखी पर्वत आहेत. खंडाच्या मध्यभागी झैरे कांगो नदीचे विशाल खोरे आहे. या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे 6400 किलोमीटर लांबीची खसदरी आहे. या खसदरीत टांगानिका मालावी ही सरोवरे निर्माण झाली आहेत. आफ्रिकेत ही खसदरी इथिओपियातील पठारावरील रुडाप या सरोवरापासून सुरू होऊन मालावी सरोवरापर्यंत पसरली आहे. मोझांबिकच्या किनाऱ्यावर बेइरा येथे तिचे शेवटचे टोक आहे. व्हिक्टोरिया हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर या खसदरीजवळ आहे. तर आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर व्हिक्टोरिया हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. खसदरीच्या भागात पूर्वेस किलिमांजारो व केनिया हे ज्वालामुखी पर्वत आहेत. किलिमांजारो शिखराची उंची सुमारे 5895 मीटर असून ते या खंडातील सर्वोच्च शिखर आहे. तर आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? तर किलिमांजारो. हे शिखर उशीरुत्तार असूनही त्याच्या उंचीमुळे नेहमी बर्फाच्छादित असते. दक्षिणेस ड्रेकन्सबर्ग आणि ग्रेट कारू पर्वत आहेत. हिंदी महासागरातील मादागास्कर, मॉरिशस, सेशेल इत्यादी बेटे व अटलांटिक महासागरातील सौ तोम, मालाबे इत्यादी बेटे या खंडाचा भाग आहेत. या खंडाला खूप लांब सागर किनारा लाभला असला तरीही तो तंतूर नाही. त्यामुळे नैसर्गिक बंदरे येथे कमी आढळतात. या खंडातून कर्क ऋतू, विषुव ऋतू, मकर ऋतू ही अक्षर ऋतू जात असल्यामुळे या खंडाचा बराचसा भाग उष्णकटिबंधात येतो. खंडाचे सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. हे खंड उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धात येत असल्यामुळे खंडाच्या उत्तर भागात ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी दक्षिणेकडील भागात हिवाळा असतो. सहारा कलहरीसारख्या वाळवंटी प्रदेशात उन्हाळ्यात दिवसा तापमान 43 अंशाच्या वर जाते. या प्रदेशात वार्षिक पर्जन्य फक्त 200 मिलीमीटर इतका पाऊस व तो देखील अनिश्चित असतो. याचाच अर्थ काय? तर सहारा आणि कलहरी वाळवंटामध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडतो. खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणारी कॅनरी वँग्युला या शीतप्रवाहामुळे सहारा व नामीबकडील किनारा भागात हवामान सौम्य राहण्यास मदत झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिका खंडातील नैसर्गिक साधन संपत्ती बघूया. जंगल संपत्तीमध्ये आफ्रिका खंडात झैरे, नाईल, झांबेजी, नायजर इत्यादी नदींची खोरी आहे. त्यापैकी नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे 6690 किलोमीटर आहे. ही नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावून उत्तरेस वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळते. उगमाकडील भागात तिला श्वेत नाईल नदी म्हणतात. नील नाईल ही तिची उपनदी आहे. नाईल नदीने उत्तरेकडील वाळवंटात बारमाही पाणीपुरवठा केला आहे, म्हणून ही नदी या भागात वरदान ठरली आहे. विद्यार्थी मित्रांनो, झांबेजी नदीवरील व्हिक्टोरिया धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. करिबा धरणामुळे झांबेजी नदीचे महत्त्व वाढले आहे. झांबेजीच्या दक्षिणेस असलेली लिंपोपो नदी ही महासागराला मिळते. लिंपोपो म्हणजे काय? तर सुसर. नदीत खूप सुसरी असल्यामुळे तिला हे नाव पडले आहे. जगातील सुमारे 75% सोने या खंडात सापडते. सोन्याच्या खाणीतून हिरे काढण्यात या खंडाचा जगात प्रथम क्रमांक लागतो. खंडाच्या दक्षिणेत जगातील सुमारे 75% सोने या खंडात सापडते. खंडाच्या दक्षिण भागात व्हिटवॉटरस्ट्रँड येथे सोन्याच्या मोठ्या खाणी आहेत. खाणीतून हिरे काढण्यात या खंडाचा जगात प्रथम क्रमांक आहे. किंबर्ली येथे हिऱ्यांच्या खाणी आहेत. कांगोमध्ये तांबे, घानामध्ये मॅग्नीज, झांबियात कोबाल्ट मोठ्या प्रमाणावर मिळते. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग मानवाने उद्योग व व्यापारासाठी केला आहे. येथे आपल्याला आफ्रिका खंडातील वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती याचा एक चार्ट दिलेला आहे. इथे तुम्ही तो बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिका खंडाच्या पर्यावरणाच्या समस्यांमध्ये आपल्याला सांगू शकतो वृक्षतोड, मृदा अवनती, वाळवंटीकरण आणि प्राण्यांच्या अनिर्बंध शिकारीमुळे दुर्मिळ जाती नष्ट होणे,
हवा प्रदूषण या आफ्रिका खंडाच्या प्रमुख पर्यावरणीय समस्या आहेत. मित्रांनो, या पुस्तकाचा राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.